नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक 13 जुलै 2026 सोमवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. संकटे ही आयुष्यातील अडथळे नसून ती यशाची पायरी आहेत. त्यांना आव्हान म्हणून स्वीकारा, अडचणी म्हणून नाही. आजचा सुविचार आपण बघितलात. आता बघूया आजच्या ठळक बातम्या. ठळक बातम्या बघितलात. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया या शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोपालनगर परिसरातील कॅफे एटालियास येथे भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अचानक धाड टाकत कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान 5 कपलला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशीसाठी त्यांना राजापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आलेत. विशेष म्हणजे संबंधित युवक आणि युवतीच्या पालकांनाही पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. अमरावती शहरातील गोपालनगर परिसरात असलेल्या कॅफे एटालियास येथे भरोसा सेलच्या पथकाने अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत कॅफेमध्ये उपस्थित असलेल्या 5 कपल्सला पोलिसांनी ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी कॅफेची तपासणी करत संबंधित युवक आणि युवतीची चौकशी केली. यानंतर सर्वांना पुढील कारवाईसाठी राजापेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांकडनं त्यांची ओळख पडताळणी आणि आवश्यक चौकशी सुरू करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या युवक आणि युवतीच्या पालकांनाही पोलिसांनी तातडीने माहिती दिली. त्यामुळे या कारवाईची चर्चा संपूर्ण शहरात सुरू झाली आहे. भरोसा सेलच्या या कारवाईमुळे शहरातील अशा ठिकाणांवर पोलिसांची नजर अधिक तीक्ष्ण झाल्याचे दिसून येत असून पुढील तपास राजापेठ पोलिसांकडून सुरू आहे. गोपालनगरातील कॅफे एटालियसवर भरोसा सेलने केलेल्या या कारवाईनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. 5 कपल्सला ताब्यात घेतल्यानंतर राजापेठ पोलीस ठाण्यात पुढील प्रक्रिया सुरू असून संबंधितांच्या पालकांनाही माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर आमची नजर कायम राहील. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांकरिता आपण बघत राहा सिटी न्यूज अमरावती. अमरावतीत एका कॅफेमध्ये सुरू असलेल्या कथित अश्लील प्रकारांवर राजापेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. साईनगर परिसरातील कॅफे बर्गर ब्रॅड येथे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता 4 प्रेमी युगल आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी संबंधितांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून कॅफे चालक महिलेलाही पोलिसांनी कारवाईच्या कक्षेत आणले आहे. राजापेठ पोलिसांना साईनगर येथील सतीधाम परिसरात असलेल्या कॅफे बर्गर ब्रॅडमध्ये काही युवक आणि युवती अश्लील कृत्य करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीश शिंदे, डीबी पथक आणि महिला पथकाने संयुक्तपणे संबंधित कॅफेवर धाड टाकली. पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान कॅफेमध्ये 4 प्रेमी युगल आढळून आलेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार संबंधितांकडनं सार्वजनिक शिष्टाचाराला बाधा पोहोचेल असे कृत्य होत असल्याचे निदर्शनास आलेत. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार सर्व संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर कॅफेच्या संचालनाबाबत आवश्यक खबरदारी न घेतल्याप्रकरणी कॅफे चालक महिलेविरुद्धही पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. शहरातील अशा प्रकारांना आळा घालण्याकरिता पोलिसांकडनं सातत्याने विशेष मोहीम राबवली जात असल्याचेही सांगण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताडे यांच्या मार्गदर्शनाखाली
राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडली आहे. या कारवाईत डीबी पथक आणि महिला पोलिसांनी सक्रिय सहभाग घेतलाय. अमरावती शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडनं अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू असल्याचे दिसून येत आहे. साईनगरातील या कारवाईनंतर शहरातील इतर अशा ठिकाणांवरही पोलिसांची नजर राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज महानगरपालिका मुख्यालयातील विविध विभागांची पाहणी केली. विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेत त्यांनी प्रशासन अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्यावर भर दिलाय. यावेळी त्यांनी विविध विभागांच्या कार्यालयांना भेट देत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, प्रलंबित कामे, विकास कामांची प्रगती आणि शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली आहे. नागरिकांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण सेवा मिळणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत कोणत्याही नागरिकाला विनाकारण कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागू नयेत अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. तसेच अर्ज आणि तक्रारींचा वेळेत निपटारा करणे, सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे आणि सेवा वितरण अधिक प्रभावी करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. शहरातील विकास कामांचा आढावा घेताना निधीचा प्रभावी वापर, कामांची गुणवत्ता आणि निर्धारित मुदतीत कामे पूर्ण करण्यावर त्यांनी विशेष भर दिलाय. स्वच्छता, आरोग्य, कर वसुली, बांधकाम परवानग्या, नगररचना, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आणि नागरिक सेवा केंद्रांमधील कामकाज अधिक कार्यक्षम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. प्रशासनातील संघभावना, उत्तरदायित्व आणि लोकाभिमुख दृष्टिकोन महत्वाचा असल्याचे सांगत प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने काम करून शहराच्या विकासाला गती द्यावी असे आवाहन आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी केलेत. अमरावती विभागीय लोकशाही दिनात आज एकूण 12 प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विभागांच्या प्रलंबित तक्रारींचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत एकूण 12 प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी 2 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला तर 2 नवीन प्रकरणे दाखल झालीत. उर्वरित 10 प्रकरणांबाबत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. स्थळ पाहणी, मुद्देनिहाय चौकशी आणि आवश्यक पडताळणी करून स्पष्ट अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहे. तक्रारदारांना त्यांच्या अर्जावरील कार्यवाहीची माहिती वेळेत देणे आणि प्रकरणांचा विहित कालमर्यादेत निपटारा करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेत. यावेळी महसूल, पोलीस, महापालिका, सहकार, कृषी, जलसंधारण आणि ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 5ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झालेत. दरम्यान विभागीय महिला लोकशाही दिनांतर्गत यावेळी एकही प्रकरण दाखल झाले नसल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाने दिली आहे. शहर स्वच्छ ठेवणाऱ्या हातांनाच न्याय मिळत नसेल तर ही व्यवस्था नेमकी कोणासाठी? अमरावतीत आता फक्त कचरा साचत नाहीये तर कामगारांचा संतापही रस्त्यावर उतरला आहे. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील शेकडो सफाई कर्मचारी आणि वाहन चालकांनी एकच निर्णय घेतला आहे, पगार नाही तर कामही नाही. दररोज पहाटेपासून शहरातील कचरा उचलणारे, दुर्गंधी, पाऊस, ऊन आणि रोगांचा धोका पत्करणारे हे कर्मचारी आज स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचा आरोप अत्यंत गंभीर आहे. महिनाभर जीव तोडून काम करा, शहर स्वच्छ ठेवा, परंतु महिना अखेरीस पगार मागितला तर फक्त आश्वासनच. शेवटी कामगारांनी जगायचं कसं, घर चालवायचं कसं, मुलांच्या शाळेची फी भरायची कशी, किराणा आणायचा कसा, घर भाडं द्यायचं कसं, या प्रश्नांची उत्तरं कोण देणार?
कामगारांचे म्हणणे आहे फक्त पगारच नाही तर कामगार कायद्यानुसार मिळणाऱ्या अनेक मूलभूत सुविधाही त्यांच्यापासून हिरावून घेतल्या गेल्या आहेत. गणवेश नाही, गमबूट नाहीत, सुरक्षा साहित्य नाही, PFची खात्री नाही, सरकारी सुट्ट्यांचा लाभ नाही, ओव्हरटाईमचे पैसे नाहीत. मग प्रश्न असा, कामगारांकडून काम मात्र 100% आणि मोबदला 0. आंदोलनकर्त्यांनी थेट आरोप केला आहे. घनकचरा व्यवस्थापनाचं काम पाहणारी कोणार्क कंपनी कामगारांच्या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत. वारंवार निवेदन, बैठका, विनंत्या, परंतु परिणाम मात्र 0. शेवटी संतापाचा बांध फुटला आणि कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारलंय. या संपाचा सर्वात मोठा फटका बसला आहे अमरावतीच्या झोन क्रमांक 3ला. कचरा वाहून नेणारी जवळपास सर्व वाहनं बंद, रस्त्यांवर कचऱ्यांची ढीग, गल्लीबोळांमध्ये दुर्गंधी, नागरिकांमध्ये संताप आणि आता संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्वात मोठा प्रश्न, जर शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच वेळेवर पगार मिळत नसेल तर स्वच्छ शहराचे दावे कोणत्या तोंडाने केले जात आहेत. स्वच्छता मोहिमेच्या जाहिराती लाखोंमध्ये, परंतु कामगारांच्या पगारासाठी पैसे नाहीत. हे नेमकं कोणाचं अपयश? कोणार्क कंपनीचं की महानगरपालिका प्रशासनाचं? कामगारांनी स्पष्ट इशारा दिला आहे, जोपर्यंत थकीत वेतन मिळत नाही, जोपर्यंत कामगार कायद्याच्या तरतुदींशी अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत एकही सफाई कर्मचारी, एकही वाहन चालक कामावर परतणार नाही. पेमेंट नहीं किया है अभी तक सर. पेमेंट नहीं किया अभी तक. जून मई महीने का भी नहीं पेमेंट हुआ बोलते कुछ वर्कर का, जून का भी नहीं हुआ. मई का नहीं हुआ. किसने बोला मई का नहीं हुआ? इससे आधे वर्कर मेरे पास है कि वो मई का पेमेंट नहीं हुआ करके. नहीं सर, सवाल ही नहीं है. नहीं हुआ ही नहीं, जून का नहीं हुआ. बहुत से लोगों नहीं हुआ. नहीं, अब मेरे मैं नाम सामने बता अभी दूंगा। कंप्लेंट आई है ना, इसमें बहुत सारे लोगों ने दिया है कि मई महीने का पेमेंट भी नहीं हुआ है. नहीं नहीं सर, पॉसिबल ही नहीं है. और जून जून का नहीं हुआ है. वो भी जून गलत का नहीं क्या होगा. प्रॉब्लम? जून का क्या प्रॉब्लम? जून का सर अभी दिसंबर से अभी तक नगर पालिका से नहीं आया है. मनपा से आपको पेमेंट नहीं आया है क्या? हमने हमने लेटर भी दिए है. हाँ, वो बात हमारी चालू है. अभी वापस जा रहे हैं नगर पालिका. बस जी, इसका हाँ, पेमेंट ये नगर जून महीने का थोड़ा सा पेमेंट कर दो इनका. यानी पेमेंट होने का मतलब वर्किंग पे आ जाते ना, पूरा काम ही बंद हो गया. जी जी सर. और कल यहाँ पे ऑफिस में डेट भी रखी है, तारीख रखी है. जी जी. बाकी सब क्या तारीख पर आना है बोलो सर. प्रेजेंट खुद प्रेजेंट रही है मैसेज पे डाला है मैंने. ठीक है. या दरम्यान शहरात निर्माण होणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक कचऱ्याच्या ढिगाला, प्रत्येक नागरिकाच्या त्रासाला कोणार्क कंपनी आणि महानगरपालिका प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनात म्युनिसिपल कामगार युनियनचे मुख्य सचिव सुनील घटाळे, अध्यक्ष नारायणराव चव्हाण, प्रमोद गायकवाड, राजेश चावरे यांच्यासह मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी आणि वाहन चालक सहभागी झालेत. शहर स्वच्छ ठेवणारे हात आज न्याय मागत आहेत. त्यांची मागणी चैनीची नाही, ती त्यांच्या कष्टाच्या घामाची किंमत आहे. आता पाहायचं एवढंच, प्रशासन जागं होणार की कचऱ्याची ढीग आणखी वाढणार? कामगारांना न्याय मिळणार की आश्वासनांची धूळ पुन्हा त्यांच्या डोळ्यात फेकली जाणार? अमरावतीचा हा संघर्ष आता केवळ पगाराचा नाही, तर कामगारांच्या सन्मानाचा लढा बनला आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी शासन प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई करत तब्बल 55 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. नागपूरहून अमरावतीकडे येणाऱ्या ट्रकमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाला जप्त करण्यात आला असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिवसा परिसरात ही मोठी कारवाई करण्यात आली. नागपूरहून अमरावतीच्या दिशेने येणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या MS01 CV C282 क्रमांकाच्या ट्रकची सुनीत हॉटेलजवळ नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ट्रकमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू मिश्रित पान मसाला आणि गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला. पोलिसांनी सुमारे 29 लाख रुपयाचा गुटखा आणि 16 लाख रुपयाचा ट्रक असा एकूण 55 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी अब्दुल रफिक अब्दुल शब्बीर आणि अर्शिद खान रहमत खान या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून या अवैध गुटखा रॅकेटचा आणखीन कोणाशी संबंध आहे का याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम आणि अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता टोळेवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. शासन प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध व्यापाराविरोधात अमरावती ग्रामीण पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार कोण आणि आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत. या कारवाईबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मेळघाटातील विकास कामाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. धारणी तालुक्यातील हरिसाल, बोरी, टिटंबा, झिलपी, आखी, नागझिरा आणि झांझरीडाणा या गावामध्ये लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले सिमेंट नाला बांध म्हणजेच सीएनबी बंधारे पहिल्याच पावसात संकटात सापडल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी केला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बंधाऱ्यांची अवस्था बिकट झाल्याचे सांगितले जात असून आता या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. धारणी तालुक्यातील विविध गावांमध्ये ग्रामीण भागातील जलसंधारण वाढावे, भूजल पातळी सुधारावी आणि शेतकऱ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सिमेंट नाला बांध उभारण्यात आले. माहितीनुसार हरिसाल, बोरी, टिटंबा, झिलपी, आखी, नागझिरा आणि झांझरीडाणा या गावामध्ये सुमारे 25 लाख रुपये खर्च करून बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली होती. मात्र स्थानिक नागरिक आणि शेतकरी बांधवांच्या मते पहिल्याच पावसात या बंधाऱ्याची दुर्व्यवस्था समोर आली आहे. अनेक ठिकाणी बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होऊन काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे मेळघाटातील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने रोजगार हमी योजनेअंतर्गत ही कामे करण्यात आली होती. मात्र आता खर्च झालेल्या निधीच्या तुलनेत प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता समाधानकारक नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की लाखो रुपयाचा निधी खर्च झाला असताना पहिल्याच पावसात जर बंधाऱ्याची अशी व्यवस्था होत असेल तर संबंधित कामाची तांत्रिक तपासणी होणे आवश्यक आहे. या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, दोषी आढळल्यास कारवाई करावी आणि निकृष्ट कामाची चौकशी करावी अशी मागणी शेतकरी आणि नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान या आरोपामुळे संबंधित विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. धारणी तालुक्यातील बंधाऱ्यांच्या कामांबाबत स्थानिक नागरिकांनी गंभीर आरोप केले आहेत. मात्र या आरोपांवर संबंधित विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार का, दोषींवर कारवाई होणार का आणि लाखो रुपयांच्या निधीचा योग्य वापर झाला का याकडे आता संपूर्ण मेळघाटाचे लक्ष लागले आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. कर्ज काढून मोठ्या आशेने पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात 10 ते 12 दिवस उलटूनही सोयाबीनची उगवण झाली नाही. संतप्त शेतकऱ्यांनी आता प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत थेट एसडीओ कार्यालयावर धडक दिली आहे. विशेष म्हणजे एका शेतकऱ्याने रिकाम्या बियाण्यांच्या थैल्या अंगावर बांधून अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र पेरणीनंतर तब्बल 10 ते 12 दिवस उलटूनही अनेक शेतांमध्ये सोयाबीनची उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून दुबार पेरणीचे संकटही त्यांच्या समोर उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी चांदूर रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी म्हणजेच एसडीओ कार्यालयावर धडक दिली. राजुरा येथील शेतकरी तसेच ग्रामपंचायत सदस्य भूषण काळे यांनी बोगस बियाण्यांच्या रिकाम्या थैल्या अंगावर बांधून अनोख्या पद्धतीचे निषेध नोंदवला. त्यांच्या या आंदोलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. एसडीओ कार्यालय परिसरात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक भरपाई द्यावी आणि बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. आता प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते आणि शेतकऱ्यांना न्याय कधी मिळतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मी सर्व शेतकरी तुम्हाला विनंती करतो आग्रहाची, आम्हा शेतकऱ्यांचं कैवार कुणी आहेच नाही असं आम्हाला आज जणू भासत आहे. विषय असा आहे मॅडम, आम्ही 1 तारखेपासून पेरणी सुरू केली. 1 तारखेपासून पाऊस सुद्धा आपल्या इथं होता, रिमझिम पाऊस होता. दरवर्षी दडपी पाणी राहते, असं तसं पाणी राहते, पण यावर्षी रिमझिम पाणी होता. जयाचे पाणी होतं, हे सुपीक पाणी होतं पेरणी करता. परंतु असं एवढं सुपीक पाणी असताना सुद्धा या कंपनीचे आम्ही हे प्रमाणित केलेले सोयाबीन आहे. आपण सर्व विश्वास दर्शवता म्हणून आम्ही शेतकरी हे बियाणं घेतो आणि हे बियाणं घेतल्यानंतर ही पेरणी केली आम्ही मॅडम 1 तारखेला. आणि हे पेरणी करून जवळपास 10 ते 12 दिवस झाले, आमची पेरणी उगवलीच नाही. ही पेरणी उगवली नाही, त्यामुळं आमच्या शेतकऱ्यावर सगळं संकट आलं. जवळपास या शेतकऱ्याचं, आमच्या राजुरा गावातील शेतकरी आहे, 10 एकर महादेव इन्व्हेस्ट आणि रोहित कंपनीचं सोयाबीन पेरलेलं आहे. यांनी या शेतकऱ्यांनी बूस्टर कंपनीचं हुतुतू सोयाबीन पेरलेलं आहे. या शेतकऱ्यांनी इगल पेरलेलं आहे. या विशाल शेतकरी आहे, त्याने बूस्टर 1135 पेरलेलं आहे. असे अनेक शेतकरी आम्ही आज या कंपनीकडून त्रस्त झालेलो आहे. मॅडम, आमची एवढीच विनंती आहे तुम्हाला, या बोगस कंपनीवर कारवाई करा. या कंपन्याकडून शेतकऱ्यांना संपूर्ण वर्षभराचा खर्च आम्हाला या मोबदला या कंपन्याकडून तुम्ही आम्हाला प्राप्त करून मिळवून द्या. निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. दोषींवर कारवाई आणि नुकसान भरपाई बाबत प्रशासन कोणती भूमिका घेते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. या विषयावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वाघाच्या भीतीने एका पित्याने आपल्या 7 वर्षीय मुलाला कवेत घेत बंधाऱ्यात उडी घेतली. मात्र या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. देवलापार वनपरिक्षेत्रातील छवारी शिवारात घडलेल्या या संपूर्ण घटनेने परिसर हादरून गेला आहे आणि कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. रामटेक तालुक्यातील देवलापार वनपरिक्षेत्रातील छवारी शिवारात रविवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये जीवन धर्मराज कोकाडे वय 35 वर्ष आणि त्यांचा 7 वर्षीय मुलगा जतीन कोकोडे यांचा समावेश आहे. माहितीनुसार जीवन कोकोडे हे आपल्या मुलासह लखन बंधाऱ्याजवळ मासेमारीसाठी गेले होते. त्याच वेळी वाघ येत असल्याची चाहूल लागल्याने ते घाबरले. भीतीपोटी त्यांनी आपल्या चिमुकल्या मुलाला कवेत घेत थेट बंधाऱ्यात उडी घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र बंधाऱ्यातील खोल चिखलात अडकल्याने दोघांनाही बाहेर पडता आले नाही आणि दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शोध मोहिमेच्या दरम्यान 7 वर्षीय जतीनचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला, तर जीवन कोकोडे यांचा मृतदेह नंतर बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबियांचा आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला. दरम्यान घटनास्थळी प्रत्यक्ष वाघ होता की इतर कोणते कारण होते याचा तपास वन विभागाकडून सुरू आहे. जंगलात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून स्थानिकांनी अधिक प्रभावी सुरक्षा उपाययोजनाची मागणी केली आहे. रामटेक तालुक्यातील ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. वाघाच्या भीतीने घेतलेला निर्णय एका कुटुंबासाठी कायमचा काळ ठरला. या प्रकरणाचा तपास सुरू असून वन विभागाच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मृत पिता पुत्राला सिटी न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली. रामटेकच्या ऐतिहासिक गड मंदिरावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट विधेयक 2026 ला विधानमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर राजकीय विरोध सुरू असतानाच आता स्थानिक नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
नेमका वाद काय आहे पाहूया हा विशेष रिपोर्ट. श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट विधेयक 2026 मंजूर झाल्यानंतर रामटेकमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. गड मंदिराचे ट्रस्टमध्ये रूपांतर व्हावे यासाठी मागील 4 वर्षापासून कायदेशीर लढा देणारे तक्रारदार राहुल कोठेकर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते धर्मदाय आयुक्तांनी 15 जून रोजी ट्रस्ट स्थापनेबाबत नोटीस जारी केल्यानंतरच हे विधेयक का आणण्यात आलं. तसेच विद्यमान राज्यमंत्री आणि गेली 25 वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी यापूर्वी हा निर्णय का घेतला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मागील 4 वर्षापासनं श्रीराम मंदिर भोसला देवस्थान ट्रस्ट पब्लिक ट्रस्ट व्हावा याकरिता कोर्टमध्ये आम्ही रामटेकवासी सर्व मिळून अपील केली होती. त्या अपीलवर मागच्या 4 वर्षापासनं आम्ही सतत लढा देत राहिलो. त्यामध्ये अनेकदा कोर्टाला आम्हाला वेगवेगळे सबूत सुद्धा द्यावे लागले. हे सुद्धा आम्ही त्यांना तिथे दिले. अनेक समस्या आम्हाला कोर्टमध्ये आल्या. त्या पूर्णपणे भगवान श्रीरामाच्या आशीर्वादाने पार पडत आम्ही लास्ट स्टेजपर्यंत पोहोचलो. ज्यामध्ये 15 जून 2026ला कोर्टाने एक ऑर्डर पास केला की बा आता रामटेक गड मंदिर हे पब्लिक ट्रस्ट व्हावे आणि ज्या लोकांनी ह्या ट्रस्ट करण्यासाठी टाकलं होतं त्या लोकांच्या नावाने तो नोटीस पारित झाला. त्यानंतर रामटेकचे विधायक आणि महाराष्ट्राचे मंत्री आशिषजी जयस्वाल यांना कुठेतरी मनामध्ये संशय आला, भीती निर्माण झाली की बा रामटेक गड मंदिरवरती जर का पब्लिकची ट्रस्ट बनली, जनता त्याच्यामध्ये सामील झाली तर आपल्या हातातून पूर्ण नियंत्रण चालले जाईल. जे काही त्यांचे स्वार्थ आहेत त्यांनी इथे रामटेक गड मंदिरच्या खाली परिसरामध्ये भरपूर साऱ्या प्रायव्हेट प्रॉपर्ट्या घेऊन ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे ते रामाच्या नावावर बिझनेस करण्याचा जो त्यांचा एक उद्देश आहे, जो त्यांचा एक मोठा हेतू आहे, तो कुठेतरी साध्य त्यांना करता येणार नाही. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या सदनाला, महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शासनाला तसेच विपक्षाला भ्रमित करून सदनाच्या आखरी दिवशी आनंद फाननमध्ये एक बिल घेऊन आले. ते त्या विभागाचे मंत्री आहेत, त्यांनीच तो बिल बनवला, त्यांनीच त्या बिलाला सदनमध्ये घेऊन आले आणि लहान मुलगा ज्या पद्धतीने आपल्या वडिलांच्या मागे लागतो त्या पद्धतीने सदनामध्ये त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून समजून येत होतं की त्यांना हा बिल कसंही करून पास करून घ्यायचं आहे आणि त्यांनी त्या बिलामध्ये स्वतःलाच अध्यक्ष करून घेतले आणि हा बिल सदनामधून पास करून घेतला. याच्यामध्ये कुठेतरी एक संशय निर्माण होत आहे. रामटेकची सर्व जनता त्यांच्या विरोधामध्ये आहे. जे काही 10-5 लोक आपल्याला त्यांच्या मागे दिसत आहे, फेसबुकमध्ये ज्या कमेंट्स त्या आपल्याला दिसून पडत आहेत त्या त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या कमेंट आहेत. त्यांच्या त्या पदाचा दुरुपयोग करून लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करून कोणी त्यांच्या विरुद्ध बोलले नाही पाहिजे याकरिता त्यांनी एक वेगळी यंत्रणा या रामटेकमध्ये राबवलेली आहे आणि हा सदनामध्ये जो खोटा प्रकार सर्व त्यांनी करून हा बिल पास करून घेतला स्वतःच्या स्वार्थासाठी, या बिलाचे आम्ही रामटेकवासी तसेच संपूर्ण राम भक्त विरोध करत आहोत आणि या बिलाला आमचा निषेध आहे, निषेध आहे, निषेध आहे. दरम्यान ट्रस्टच्या सदस्यत्वासाठी श्रीराम भक्त असल्याचे शपथपत्र देण्याच्या अटीवरही स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारची अट योग्य नसल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. काही दिवसा अगोदर जे सदनमध्ये समिती गठीत करण्याकरिता जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयामध्ये असा दिलेला आहे की आम्हाला रामभक्त असल्याच्या ॲफिडेव्हिट द्यायच्या आहे. रामभक्त हे काही ॲफिडेव्हिट दिल्यानं होत नाही, ते मनामध्ये श्रद्धा पाहिजे आणि ते श्रद्धा सर्वांच्या मनामध्ये आहे. आणि जे इथे जे कमिटीमध्ये जे ट्रस्ट येणार आहे त्यांना भत्ता देण्याचं तिथं लिहिलेलं आहे. त्यांना भत्ता का बरं द्यायचा? इथे लोक येतात व ते दानपेटीमध्ये पैसे टाकतात, ते काही त्यांना भत्ता देण्याकरता नाही आहे. हे पैसे रामाच्या मंदिराच्या डेव्हलपमेंट करण्यासाठी आहे, ना की ते भत्ता देण्याकरिता आहे. आणि तुम्ही काही दिवसा अगोदर बघितलं आहे की अयोध्यामध्ये ज्या प्रकारे घोटाळा झालेला आहे, आम्हाला पण असं वाटते की इथे राजकीय लोकांना अगर हा समितीमध्ये घेण्यात आले तर भविष्यामध्ये जसं अयोध्यामध्ये झालेलं आहे त्याच प्रकारे रामटेक मंदिरमध्ये होईल हे नक्की आहे. त्याकरिता राजकीय लोकांना न घेता इथल्या स्थानिक लोकांना व इथले जे
मानवाईक लोक आहेत, संस्थेमधले लोक आहेत, त्यांना घेऊन ही समिती गठीत करावी. रामटेकगड मंदिर ट्रस्ट विधेयकावरून निर्माण झालेला वाद आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. नागरिकांचे प्रश्न आणि सरकारची भूमिका याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. वर्धा जिल्ह्यातील दारूबंदीला हरताळ फासण्याचा प्रयत्न करणाऱ्या मद्य तस्करांवर आर्वी पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे. सावळापूर घाटात अक्षरशः सिने स्टाईल पाठलाग करून पोलिसांनी 2 ट्रॅक्टर रस्त्यात आडवे लावून संशयित वाहन अडवले आणि 13,64,000 रुपयांचा विदेशी दारू साठा जप्त केला आहे. या धाडसी कारवाईमुळे मद्य तस्करांमध्ये धाबे दणाणले असून परिसरात पोलिसांच्या कामगिरीची जोरदार चर्चा सुरू आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात विदेशी मद्याची अवैध तस्करी सुरू असल्याची गोपनीय माहिती आर्वी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संशयित वाहनांवर नजर ठेवली. मात्र पोलिसांना पाहताच वाहन चालकाने वाहन न थांबवता पळ काढला आणि त्यानंतर सुरू झाला थरारक पाठलाग. आर्वी पोलिसांनी तत्काळ रणनीती आखत सावळापूर घाट परिसरात 2 ट्रॅक्टर रस्त्यात आडवे उभे केले आणि संशयित वाहनांचा मार्ग रोखला. पोलिसांच्या या नियोजनबद्ध कारवाईमुळे वाहन थांबवण्यात यश आले आणि 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान वाहनातून विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या 30 पेट्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या विदेशी मद्याची किंमत तब्बल 13,64,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात शेख वसीम शेख सत्तार आणि शेख वसीम अब्दुल सत्तार या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. विशेष म्हणजे दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी विदेशी मद्याविरोधातील ही मोठी कारवाई ठरली आहे. त्यामुळे अवैध मद्य तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून आर्वी पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि पोलीस उप अधीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश डेहनकर यांच्या नेतृत्वात पार पडली. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात विदेशी मद्याची तस्करी रोखण्यासाठी आर्वी पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि धाडस निश्चितच कौतुकास्पद आहे. सलग 2 दिवसात झालेल्या मोठ्या कारवायामुळे मद्य तस्करांना स्पष्ट संदेश मिळाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखीन कोणाचे धागेदोरे समोर येतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात शिक्षणासाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाला जागा करण्यासाठी अनोखं आंदोलन केलं आहे. कंबरखेड आणि गोंडाळा गावातील जवळपास 80 ते 90 विद्यार्थ्यांना गेल्या वर्षभरापासून एसटी बस सेवा मिळत नसल्याने मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. वारंवार निवेदने देऊनही केवळ आश्वासने मिळाल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी थेट मेहकर एसटी आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयासमोरच प्रतिकात्मक शाळा भरवत प्रशासनाचा निषेध केला आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. मेहकर तालुक्यातील कंबरखेड आणि गोंढाळा या गावातील विद्यार्थ्यांना दररोज शिक्षणासाठी मेहकर शहरात यावे लागते. मात्र या मार्गावर नियमित एसटी बस सेवा नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्याचा अतिरिक्त आर्थिक भार पालकांवर पडत आहे. गेल्या 12 महिन्यापासून बस सेवा सुरू करण्यासाठी ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी मेहकर आगार प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदनं दिली. मात्र प्रत्येक वेळी फक्त आश्वासने मिळाली आणि प्रत्यक्षात बस सेवा सुरू झालीच नाही. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी मेहकर एसटी आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयासमोरच प्रतिकात्मक शाळा भरवत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे आगार परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता 1 ते 2 दिवसात यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन देण्यात आले. मात्र गेल्या वर्षभरापासून अशीच आश्वासने मिळत असल्याने विद्यार्थी आणि पालक प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. आता 2 दिवसात खरोखरच कंबरखेड गोंढाळा मार्गावर एसटी बस सेवा सुरू होते की पुन्हा आश्वासनाचाच पाऊस पडतो याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. आमच्या गावासाठी आम्हाला बस आवश्यक आहे साहेब.
आमच्या गावात 50 विद्यार्थिनी आणि 40 मुले, एकूण 90 मुलं आहेत आमच्याकडे. तरी आम्ही वारंवार निवेदन देऊन कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा केला नाही. तर आम्ही याला भेटतो त्याला भेटतो तरी आमचं काम कोणतंच मार्गत्वास लागत नाही. जर आमचे काम झालं नाही तर आम्ही लोकशाहीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा देऊ इच्छितो. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येणे ही चिंतेची बाब आहे. आता प्रशासन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेऊन एसटी बस सेवा तातडीने सुरू करणार का, याचे उत्तर आता येत्या काही दिवसात मिळणार आहे. या विषयावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. कामरगाव येथे अप्पर तहसील कार्यालय व्हावे या मागणीसाठी संपूर्ण गाव एकवटले आहे. विशेष म्हणजे राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्व पक्षांचे नेते आणि नागरिक एकाच मंचावर आले आहेत. आज कारंजा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून कामरगावकरांनी आपल्या हक्कासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. कामरगाव हे परिसरातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असून 3 ते 4 महसूल मंडळातील प्रमुख व्यापार केंद्र म्हणून ओळखले जाते. भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती स्थान, वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध शासकीय सुविधा लक्षात घेता अप्पर तहसील कार्यालय कामरगाव येथेच व्हावे अशी नागरिकांची ठाम भूमिका आहे. दरम्यान धनज बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय करण्याची मागणी होत असली तरी ते गाव मुख्य मार्गापासून आत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागेल असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर कामरगाव तालुका कृती समितीच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि सर्व पक्षीय नेते एकत्र आले. गावातील राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्वांनी एकमुखाने कामरगावलाच अप्पर तहसीलचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. आज 13 जुलै रोजी कारंजा तहसील कार्यालयावर भव्य निवेदन मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत प्रशासनाला निवेदन सादर केले. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की अप्पर तहसील कार्यालय कामरगाव येथे झाल्यास परिसरातील शेकडो गावातील नागरिकांना महसुली कामासाठी मोठा दिलासा मिळेल आणि कारंजा येथे वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. कामरगावच्या या सर्वपक्षीय एकजुटीमुळे आता प्रशासन आणि राज्य सरकार कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण वाशिम जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कामरगावच्या अप्पर तहसीलच्या मागणीसाठी संपूर्ण गाव एकवटल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. आता शासन या मागणीची दखल घेणार का आणि अप्पर तहसीलसाठी कामरगावच्या बाजूने निर्णय होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या विषयावर तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा नैसर्गिक संकट ओढवलं आहे. मान्सूनचा पाऊस उशिरा आल्याने पेरण्या उशिरा झाल्या आणि आता गेल्या 8 ते 10 दिवसापासून पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे. परिणामी शेकडो हेक्टरवरील सोयाबीन, हळद आणि इतर खरीपाची पिके सुकण्याच्या मार्गावर पोहोचली आहे. वाशिम जिल्ह्यात कमी पावसामुळे आधीच शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. त्यातच गेल्या अनेक दिवसापासून पावसाचा एक थेंबही न पडल्याने शेतातील पिके कोमेजू लागली आहेत. सोयाबीन आणि हळदीच्या पिकांना तातडीने पाण्याची गरज असताना विहिरी, नदी, नाले आणि अनेक पाणी प्रकल्प कोरडे पडल्याचे चित्र आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पेरा हा सोयाबीन आणि हळदीचा आहे. 8 ते 10 दिवसापासून सोयाबीन पेरणी करून आणि हळद 1.5 महिन्यापासून पेरणी करून सुद्धा पवार यांनी हुलकावणी दिली आहे. तरी या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी नुकसान भरपाई देण्याची विनंती करत आहे. पिकांना जीवदान देण्यासाठी पाणी कुठून आणायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. जर लवकरच दमदार पाऊस झाला नाही तर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संतोष वसंत बाविस्कर, शिरपूर जैन. मी सोयाबीनचा पेरा करून जवळपास 15 दिवस झालेले आहेत. 1 ते सव्वा महिना झाला हळदीचा पेरा केला, पण 8 दिवसापासून पाण्याने हुलकावणी दिली
आणि पीक सोयाबीन पीक हे संपूर्णपणे सुकून राहिलेलं आहे आणि जवळपास हवामान विभागाने 20 ते 21 तारखेपर्यंत पाणी येत नाही असे सांगितलेलं आहे. तरी शासनाने याकडे वाशिम जिल्ह्याकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे ही माझी विनंती. एकीकडे पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा आणि दुसरीकडे सुकत चाललेली पिके आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास वाशिम जिल्ह्यातील कृषी संकट आणखीन गंभीर होण्याची शक्यता आहे. आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणाला काळी किनार देणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना जेजुरीत घडली आहे. पंढरपूरच्या दिशेने पायी चाललेल्या वारकऱ्यांवर भरधाव ट्रक घुसल्याने 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 4हून अधिक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या भीषण अपघातामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. सोमवारी सकाळी सासवड जेजुरी मार्गावरील बेलसर टोल नाक्याजवळ हा भीषण अपघात घडला. वारीसाठी अन्नधान्य आणि साहित्य घेऊन जाणारा एक ट्रक अचानक अनियंत्रित झाला आणि थेट पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगावर घुसला. क्षणातच घटनास्थळी आरडाओरडा, किंकाळ्या आणि गोंधळ उडाला. या भीषण अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून 4हून अधिक महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने जेजुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार अपघातातील मृत महिला वारकरी या सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दरम्यान पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक चालकाचे वय सुमारे 70 वर्षे असून त्याने सकाळी तापाची गोळी घेतली होती. त्यानंतर त्याला अचानक ग्लानी आल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची भेट घेतली. त्यांनी जखमींची विचारपूस करत मृत आणि जखमी वारकऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन दिले आहे. आषाढी वारीसारख्या पवित्र यात्रेदरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताचे नेमके कारण तपासातूनच स्पष्ट होणार असले तरी जखमी वारकऱ्यांच्या प्रकृतीकडे आणि पुढील कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जुलैच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाने महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढलं. अनेक ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली. नद्या नाले तुडुंब भरले. पण आता अचानक पाऊस गायब झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ऊन पडत असून शेतकरी पुन्हा चिंतेत आहेत. पाऊस नेमका कुठे गेला, तो पुन्हा कधी परतणार? हवामान विभागाने याबाबत काय अंदाज व्यक्त केला आहे, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यभर मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र 9 जुलै नंतर पावसाचा जोर अचानक कमी झाला. सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनला बळ देणारी कोणतीही सक्रिय हवामान प्रणाली नसल्याने महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत नाहीये. यामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगांची निर्मितीही कमी झाली असून पुढील 4 ते 5 दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 12 आणि 13 जुलै रोजी राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता नसून केवळ ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. 14 जुलै रोजी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात, तर 15 आणि 16 जुलै रोजी विदर्भातील नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तुरळक सरी पडू शकतात. दरम्यान मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि राज्यातील अनेक भागांमध्ये कोरड्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दुबार पेरणी, उगवलेल्या पिकांची वाढ आणि शेतीतील ओलावा टिकवून ठेवण्याचे मोठे आवाहन शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 20 जुलै नंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत बहुतांश भागांमध्ये केवळ ढगाळ वातावरण आणि तुरळक सरींचीच शक्यता आहे. जुलैच्या सुरुवातीला धुवाधार बरसलेला पाऊस आता अचानक गायब झाल्याने शेतकरी आणि नागरिक
दोघांमध्येही चिंतेची भावना पसरली आहे. 20 जुलै नंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार का? हवामान विभागाचा अंदाज कितपत खरा ठरणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तुमच्या भागात सध्या पावसाची परिस्थिती कशी आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच चालू राहिलं तर आम्ही तुम्हाला जनतेसमोर सार्वजनिकपणे उघडं पाडू, अशा अत्यंत कठोर शब्दात सुप्रीम कोर्टने महाराष्ट्र सरकारला फटकारलं आहे. राज्यातील रखडलेल्या खटल्यांवर आणि न्याय प्रक्रियेत होणाऱ्या दिरंगाईवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं काय घडलं? सरकारला एवढं कडक सुनावण्यामागचं कारण काय? पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. खुनाच्या गुन्ह्यातील एका आरोपीच्या जमीन अर्जावर सुनावणी सुरू असताना सुप्रीम कोर्टासमोर धक्कादायक माहिती आली. अपहरण आणि हत्येच्या आरोपाखाली अटक झालेला आरोपी गेली 4 वर्षाहून अधिक काळ तुरुंगात आहे. मात्र एवढा कालावधी उलटूनही खटल्याची सुनावणी संथ गतीने सुरू असल्याचे समोर आले. सुनावणी दरम्यान न्यायालयाला सांगण्यात आले की कनिष्ठ न्यायालयात या प्रकरणात तब्बल 86 तारखा पडल्या. यापैकी 53 वेळा पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजरच केले नाही. इतकंच नाही तर 4 वर्षात 34 साक्षीदारांपैकी केवळ 2 साक्षीदारांचीच साक्ष नोंदवण्यात आली. ही माहिती समोर येताच न्यायमूर्ती एहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात म्हटले की जामिनाला जोरदार विरोध करता पण खटला वेळेत पूर्ण करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नाही. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर आम्ही तुम्हाला जनतेसमोर सार्वजनिकपणे उघड पाडू. कोर्टाने पोलिसांच्या निष्काळजीपणावरही बोट ठेवत सांगितले की आरोपीला वेळेत न्यायालयात हजर न करणं ही गंभीर बाब असून त्याची जबाबदारी राज्य सरकारचीच आहे. या प्रकरणी राज्य सरकारच्या वकिलांनी भविष्यात प्रत्येक सुनावणीला आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल असे आश्वासन दिले. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यावर समाधान व्यक्त न करता कनिष्ठ न्यायालयाला दर आठवड्याला किमान 4 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याचे आदेश दिले. तसेच भविष्यात अशा प्रकारची दिरंगाई झाल्यास अधिक कठोर पावले उचलली जातील असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हेही स्पष्ट केले की वेळेत न्याय मिळणं हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे आणि न्यायात होणारा विलंब म्हणजे न्याय नाकारण्यासारखाच आहे. सुप्रीम कोर्टच्या या कठोर निरीक्षणामुळे महाराष्ट्रातील न्याय प्रक्रिया, पोलीस यंत्रणा आणि सरकारी कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणा किती वेगाने हालचाली करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. IPL मध्ये विक्रमी शतक झळकावून देशभरात चर्चेत आलेला 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी त्याच्या फलंदाजीमुळे नाही तर त्याच्या डोळ्यातील अश्रूमुळे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत अंतिम सामन्यात प्लेइंग 11 मधून वगळल्यानंतर आणि भारताच्या पराभवानंतर वैभवला अश्रू अनावर झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. IPL मध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळताना वैभव सूर्यवंशीने अवघ्या 38 चेंडू शतक झळकावत क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याला भारताच्या इंग्लंड दौऱ्यासाठी T20 संघात संधी मिळाली. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. पहिल्या 3 डावात त्याला अनुक्रमे 13, 14 आणि 15 धावांवर समाधान मानावं लागलं. यानंतर इंग्लंड विरुद्धच्या 5व्या आणि निर्णायक T20 सामन्यात वैभवला प्लेइंग 11 मधून वगळण्यात आलं. त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली. दरम्यान सामना सुरू असताना वैभव निराश अवस्थेत बसलेला दिसला. सामना संपल्यानंतर भारताला मालिकेत पराभव स्वीकारावा लागला आणि त्यानंतर वैभव भावुक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. काही व्हिडिओमध्ये तो रडताना दिसतो तर काही अहवालानुसार सहकारी खेळाडूंनी त्याला धीर दिल्याचेही दिसून येते. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर चाहत्याकडून वैभवला मोठा पाठिंबा मिळत आहे. अनेकांनी हा 15 वर्षाचा खेळाडू अजूनही शिकण्याच्या टप्प्यात असून त्याला वेळ आणि पाठबळ देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
क्रिकेटमध्ये विजय आणि पराभव हा खेळाचा भाग असला तरी इतक्या लहान वयात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अपेक्षा आणि दबाव सांभाळणं हे मोठं आव्हान असतं. वैभव सूर्यवंशीचा हा भावनिक क्षण अनेक चाहत्यांच्या मनाला भिडला आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. यात लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.